आजचा विषय सुरू करायच्या आधी त्या ज्ञानेश्वर महाराजांनी आपलं थोडस सांगणं बदललंय योगाच्या बाबतीत. त्याची थोडीशी सूचना आपल्याला देतो. सुरुवात काय केली की योगाचा अभ्यास कर, आणि योगाचा अभ्यास कर म्हणताना हठयोगाचा अभ्यास सांगितला त्याने. बरे का, थोडीशी एक गोष्ट लक्षात ठेवा. हठ हा संस्कृत शब्द आहे, मराठीत हट्ट म्हणतात, होय ना. कोणत्याही गोष्टीत हट्ट असल्याशिवाय काम होत नाही, हे अगदी धरून चाला. इंग्लिश मध्ये एक शब्द आहे ऑब्स्टिनसी. बरं का, ऑब्स्टिनसी म्हणजे हेकटपणा, चक्रमपणा. काय शब्द सांगू आणखी, नाही हे लागतच बघा, त्याशिवाय नाही व्हायचं. पण आहे त्यामध्ये. ते पण काय आहे, हट्टाचं स्वरूप काय असावं. ते हट्टाचं स्वरूप जर दुराग्रह असेल तर ते बरोबर नाही. म्हणून समर्थांनी दासबोधामध्ये एक विचित्र शब्द वापरला, तो आता मराठीत आपण वापरीत नाही. वैराग्य पाहिजे, पण हेकाड पिसे वैराग्य नको. पिसे म्हणजे वेडेपण. म्हणजे परमार्थाला उपवास अवश्य आहे. ख्रिश्चन धर्मामध्ये, ज्यू लोकांमध्ये इतकं नाही, मुसलमान धर्मामध्ये उपवासाला फार महत्व आहे. तसंच हिंदू धर्मामध्ये सुद्धा आहे. एकादशी म्हणा, अमके म्हणा, गुरुवार करतो, अंक करतो, त्याला फार महत्व आहे. आता रमजान आलंच आहे की जवळ आता ना. काय याचं कारण आहे, देह शुद्ध असला तर मन शुद्ध व्हायला मदत होते. देह शुद्ध आहे म्हणजे मन शुद्ध असतं असं नव्हे, किंवा मन शुद्ध आहे म्हणून देह शुद्ध पाहिजे असं नाही. खाणं पिणं हे सुद्धा, याला मर्यादा पाहिजे. एकादशी करायची आणि त्या दिवशी भजन करायचं, अमकं करायचं, हे तू काय. नाही तर आपल्याकडे मन झाले एकादशीने दुप्पट खाशी. नाही, इतकं नव्हे, त्या पाकशास्त्राची पुस्तक असतात ना, त्याच्यामध्ये उपवासाचे पदार्थ म्हणून 50 पानं आहे. म्हणजे निर्णायक गोष्टी नाही का. तुम्हाला ती गंमत सांगितलं मी एकदा. दांडेकरांनी असं सांगितलं, मामा दांडेकरांनी, ते एकादशीला कुठेतरी प्रवचनाला गेले होते. तेव्हा पाटील भाऊ आले म्हणाले, मामा फराळाला चला. उत्तम म्हणाले, साबुदाण्याची खिचडी केली आहे, कांदा घातलाय म्हणाले त्यामध्ये. नाही का, म्हणजे त्याला कल्पनाच नाही. हे काय मला सांगायचं, ही गोष्ट निराळी आहे. हा जो हट्ट आहे, हा हट्ट एक मनाचा दृष्टिकोन आहे. म्हणजे त्याच्यामध्ये आग्रह नाही, निग्रह आहे. मला वाटतं तुमच्या लक्षात आलं. आग्रह नाही किंवा दुराग्रह तर नाहीच नाही, पण निग्रह आहे. निग्रहामध्ये काय आहे, इंग्लिशमध्ये फार अप्रतिम आहे मानसशास्त्रामध्ये. निग्रह म्हणजे दी पॉवर टू से नो. नाही, मी ते करणार नाही, ही जी माणसामध्ये शक्ती आहे त्याचं नाव निग्रह आहे. गीतेमध्ये इंद्रिय संयम आणि इंद्रिय निग्रह यामध्ये फरक आहे. इंद्रिय संयम हे अतिशय विवेकाचं काम आहे, पण इंद्रिय महालबाड आहेत, ऐकत नाहीत तुमचं आमचं, म्हणून त्यांना निग्रह पाहिजे. बरं, म्हणजे कसं आहे की एक लहान मूल आहे, लहान म्हणजे 4-5 वर्षाचं, पुष्कळ समजावून सांगितलं त्याला, अरे बरं नाही, आमचं नाही, आयुष्यात पुढे असं होणार, ऐकल पोरग नाही करायचं. हे जसं आहे ना, तसं निग्रह आणि संयमामध्ये फरक आहे. बरं, ते मग हठयोग हा कसा आहे, माणसामध्ये, माणसाच्या मनामध्ये जी ही निग्रहाची वृत्ती आहे, निग्रहाचं सामर्थ्य आहे, त्याचा उपयोग देहावर करून घ्यायचा. देहामध्ये अतिशय प्रचंड शक्ती आहे. मी आपल्याला मेंदूचं सांगितलं ना, म्हणजे काय साधू संत सांगायला नको, पण मानसशास्त्रज्ञ म्हणतात की आम्ही 1/5 शक्ती तेवढी वापरतो मेंदूची. म्हणजे काय किती वाया जात असेल मला सांगा, विचार करण्याची गोष्ट आहे. तसंच मनाच्या शक्तीचं आहे, किती मनाची शक्ती वाया जाते. एक साधी गोष्ट घ्या, म्हणजे मी पाहिलेली,
एक बाई होत्या, त्या रामनवमीच्या 9 दिवस उपवास करायच्या आणि मौन धरायच्या. ते तुळशी रामायण वगैरे वाचायच्या का अध्यात्म रामायण, त्याला मोठं महत्व नाही. वाचायचे म्हणजे मोठ्यांनी मनातल्या मनात वाचायचं. 2-3 वर्ष बघा. मी उत्सवाला गेलो असताना त्या भेटल्या, तर दशमीच्या दिवशी इतकं बोलल्या की त्या 8 दिवस मौन काय केलं कोणाला ठेव अशी पशी. होय, तसंच एकादशीच होतं. आज उपवास अरे दुसऱ्या दिवशी द्वादशी सोडताना म्हणजे किती खायचं, याला काय मर्यादा आहे का? हेतू काय सांगण्याचा माझा, की हे करीत असताना कशा करता मी करतो हे पाहिजे. ही शक्ती मी वापरतो आहे ती कशा करता वापरतो. बर, तुम्हाला हे तर कबूल करावं लागेल, आपल्यामध्ये शरीर दुःख सोसण्याची केवढी प्रचंड शक्ती आहे. वर्षानुवर्ष दमा आहे, सोसतो माणूस. पोट दुखी आहे, डोकं दुखी आहे, किती सोसतो आपण. म्हणजे शरीरामध्ये ही जी प्रचंड शक्ती आहे, तशीच मनामध्ये शक्ती आहे. त्या शक्तीचा उपयोग भगवंताकरता करून घेणं, याचं नाव हठयोग आहे. हो ना. ही पहिली सूचना झाली. दुसरी अशी आहे का हठयोग हाच मार्ग आहे का? नाही, हा मार्ग. भगवंत हा जो अनंत आहे, तर त्याला अनंत मार्ग असले पाहिजेत. अगदी साधी गोष्ट आहे. माणसाचं वर्गीकरण जर तुम्ही केलं तर आपण पाहतो ना, सत्व रज तम हे सांख्याने सांगितलेलं आहे. मग सत्वगुणाच्या माणसाला तमोगुणाचा मार्ग सांगून चालेल का? नाही चालणार. त्याला त्याच्यापर्यंत पाहिजे. म्हणजे भगवंताकडे जाण्याचे जे मार्ग आहेत ते सुद्धा भिन्न असले पाहिजेत. मग हठयोग हा एक मार्ग आहे. आणि ज्ञानेश्वर महाराजांनी तो सांगितला. याचं कारण असं की ज्याला कोणाला ते शक्य आहे त्यांनी करावं. ते प्रापंचिक माणसाला शक्य नाही, हे तुम्ही धरून चाला. बरं, ते आपल्यासारख्याला नाही. मग तो विषय सांगून झाल्यानंतर बघा, गीतेमध्ये तो विषय नाहीये हठयोगाचा. तो झाल्यानंतर युक्ताहार विहारस्य, अगदी सामान्य व्यवहार ज्ञान आहे. खाणं पिणं मर्यादित पाहिजे, तोलून मापून केलं पाहिजे, हे त्यांनी सांगितलं. पुढे म्हणाले एवढं करून सुद्धा योग साधेल, पण आणखी एखादा मार्ग नाही का? आहे म्हणाले. तो कोणता मार्ग आहे? तर त्या मार्गाबद्दल आता विवेचन सुरू होत आहे. बरं, ते कसा आहे मार्ग तो? तर म्हणाले शेवटी मनालाच आवरायचं आहे ना, आणि देहाशी संबंध जेवढा मनाचा आहे तेवढा देहाला आवरावं. मग कसं करता येईल? तर त्याने फार खुबीने सांगितलं ज्ञानेश्वर महाराजांनी. म्हणजे 3 मार्ग आहेत. एक मार्ग असा आहे ज्याला इंग्लिश मध्ये सब्लिमेशन असं म्हणतात, त्याला मराठीत भाषांतर केलंय उदात्तीकरण. सबलाईम म्हणजे उदात्त, उदात्तीकरण. याचं अप्रतिम उदाहरण म्हणजे मीराबाईची उपासना. मीराबाईंनी काय केलं? लग्न केलं, पण भगवंताशी लग्न केलं. म्हणजे काय केलं? तर स्वाभाविक माणसाच्या अंगी असणारी जी कामवासना आहे, त्या कामवासनेला असं स्वरूप दिलं. त्या गोपींचं तर उदाहरण आहेच, पण ते गोपींचं तैसे गोपिके अशी कामे कंसा भयसंभ्रमे ज्ञानेश्वर महाराजांची ओवीच आहे. म्हणजे महाराजांचं हे फार छान आहे. श्रीकृष्णाला पाहिल्यावर त्यांची जी वासना होती, एक थोडं सांगतो हा, आपल्याकडे त्याचं थोडस गैरसमज आहे. आपल्याकडे कामवासना म्हणजे तरुण किंवा अशा वयात आलेल्या स्त्री पुरुषांचा संगम, एवढाच अर्थ आपल्याकडे आहे. हा बरोबर नाही. कामवासनेचा अर्थ असा की माणसाची वासना देह सुखा करता असते. ते देह सुख ज्याकडून मला मिळेल ती कामवासना. मग ते खाण्याचं सुद्धा त्यामध्ये अर्थ आहे. म्हणून याला डॉक्टर फ्रॉइडने लिबिडो असं म्हटलेलं आहे त्याला. म्हणजे ही माणसाची तृप्तीची वासना आहे,
देहाला प्रधान धरून तृप्तीची वासना आहे. बर, सांगण्याचा हेतू काय, तर महाराज काय म्हणाले की श्रीकृष्णाचं ते सौंदर्य पाहून, अर्थ लहान होता, ते पाहिल्यानंतर असं वाटलं मनामध्ये की आमच्या देहाची जी वासना आहे, हा पुरुष होऊन जर ती तृप्त करील तर काय आनंद होईल. बरं, हे मनात आलं, पण ते काय होईना. तेव्हा मग त्यांचं मन तर बसलं त्याच्यावर, आणि तो परमात्मा निघाला. हा ऍक्सिडेंट. कोण लबाड, अरे बुवा लोक नाही का किती ते घाण करतात सगळी, तर याचं कसं झालं, हा परमात्मा निघाला. परमात्म्याचं लक्षण काय की तुम्ही त्याच्याकडे गेलात की तुमची वासना तुमच्या न कळत जळून जाते, हे त्याचं लक्षण आहे. तो ज्ञानाग्नी आहे ना, परमात्मा ज्ञानाग्नी असल्यामुळे त्याच्या जवळ वासना राहणं शक्यच नाही. म्हणून सुदैवानं त्याच्याकडे वासना राहिली नाही आणि त्यांचं काम झालं. बरं, आता त्या यांच्या ठुमऱ्या आणि बिंबऱ्या असतात त्याच्यामुळे ते सगळं आहे ते जाऊच द्या, पण खरं त्यातलं मर्म हे आहे. आणि सत्पुरुषाच्या ठिकाणी जर हे राहिलं खरी अशी वासना, तर ती वासना जळून जाते. एक उदाहरण सांगतो आपल्याला. रमण महर्षींच्याकडे एक तेलंगी बाई आली, आंध्र बाई आली, आणि बाकीचे लोक सगळे ध्यान धारणा करायला बसलेले, आणि ती बाई आली आणि एखाद्या पुरुषाला भुलवावं तसे चाळे करायला लागली. म्हणजे त्याला कुठे डोळ्यांनी खुणा करायच्या, चेहरा वेळवाकडा करायच्या, असं काहीतरी ते करायला लागले. हे स्वस्थ बसले होते. त्यांचा भाऊ आश्रमाचा चालक, संचालक, ऍडमिनिस्ट्रेटर म्हणतो ना, त्याला कोणी कळवलं की अरे ती अशी बाई आली आहे. तेव्हा तो आला, त्या बाईला हाकलायला लागला. रमण म्हणाले बसू दे, असू दे. बरं का, ते महात्मे भाऊराव म्हणून होते, ते त्यावेळेला हजर होते. ते सगळं ती काही नाही, ती बाई थोडं वेळ चाली केली. हे जेव्हा काही हालत नाही तसं पाहिली आणि ते शिव्या दिल्या, हे युसलेस माणसं म्हणून चालते. बरे का, बरोबर आहे. हो, असं शुंभ भेटला म्हणजे काय करणार तुम्ही, नाही का. तेव्हा त्यांना विचारलं संध्याकाळी की तुम्ही गप्प कसे बसलात. तेव्हा ते काय म्हणाले की इथे अशी अवस्था आहे, म्हणजे त्यांची स्वतःची इथे अशी अवस्था आहे की तिची ही जी वासना आहे, ती वासना आणि तुमची पैशाची किंवा लौकिकाची वासना, वासना म्हणून यात फरक नाही. आणि माझा धर्म असा आहे म्हणाले की जो जवळ येईल ती वासना असेल ती जळून जायची. मग आली म्हणून झालं काय म्हणाले, काय असेल मला सांगण्याचा हेतू आपल्याला उदात्तीकरण म्हणजे त्याला असं स्वरूप द्यायचं की ते जगाला उपयोगीच पडेल. एक माझं मत सांगतो आपल्याला, टिळक हे जर राष्ट्रपुरुष झाले नसते तर अतिशय भांडखोर वकील झाले असते. अतिशय भांडखोर होते ते. भांडखोर म्हणजे सोडायचं नाही, हे सुद्धा सोपं नाहीये बरं का. अशी जर बाई एखादी भेटली ना, अरे तुमच्या नाकात दम आणेल सांगतो. भांडायचं म्हणजे सोडायचं नाही, म्हणजे नाही सोडायचं शेवटपर्यंत. बरं का, आपण म्हणतो जाऊ दे हो किती भांड, नाही का. त्याला त्यांनी कसं स्वरूप दिलं, सरकारशी लढण्याचं स्वरूप दिलं. जिथे भिंतीवर लोक आपट नाही तिथे ते दिलं. म्हणून त्यांना पदवी मिळाली काय, हिंदी असंतोषाचे जनक, द फादर ऑफ इंडियन अनरेस्ट. आणि चिरोलनी पदवी दिली आहे. हा महाशत्रू होता हिंदुस्थानचा. त्यांनी ही शिवीच की नाही, फादर ऑफ इंडियन अनरेस्ट म्हणून. आणि त्याचा दुसरा आहे अनक्राउंड किंग ऑफ इंडिया. याला राज्याभिषेक झाला नाही पण हिंदुस्थानच्या राजा आहे म्हणाले, अनवेशित राजा आहे. हे तुम्हाला सांगायचं काय, याला सब्लिमेशन असं म्हणतात, उदात्तीकरण असं म्हणतात. बर, तर एक मार्ग असा आहे भगवंताकडे नेण्याचा की आपल्या संबंध वृत्तीना उदात्तीकरण करायचं, प्रपंचाचं उदात्तीकरण करायचं. म्हणजे काय, उदात्त मध्ये काय असतं, दिव्य भव्य असतं ते उदात्त आहे. मीराबाई म्हणते मेरे तो गिरिधर गोपाल, दुसरा न कोणी, माझा खरा कोण आहे तो आहे. मग हा कसा आहे म्हणाली, बाकीचे जे नवरे असतात ते जर मेले तर बांगड्या फोडाव्या लागतात, त्याला चुडा म्हणतात.
तर हा चुडा कसा आहे, अमर चुडा आहे. हा मरण शक्यच नाही, हा मी हातात घातलेला आहे म्हणाली. हे उदात्तीकरण. बर की मला दुसरं माहिती नाही कोणी, मला तो एकटा तेवढं माहिती आहे. हा एक मार्ग. मग हा कसा करायचा, माझा जो प्रपंच आहे, माझी जी परिस्थिती आहे, या परिस्थितीपेक्षा उत्तम परिस्थिती असणं शक्य नाही म्हणलं की उदात्तीकरण आलं. ऐकायला बरं वाटतंय नाही. कसं आहे, माझा मुलगा वेडा आहे, वा काय भगवंताने कृपा केली आहे. मला कॅन्सर झालाय, अरे वा. रोगांचा सुद्धा राजा मला दिलाय त्यांनी, आणखी काय पाहिजे म्हणाले. माणसाशी असतात बरं, असं समजू नका. काय त्यांनी कृपा केली आहे की वा बघा असं आहे. दारिद्र्य आहे. तुकाराम महाराजांचे उदाहरण घ्यायचं बरं का. लोका घरी गाई म्हशी, आम्हा घरी उंदीर घुशी म्हणाले. लोका घरी हत्ती घोडे, आम्हा आधोडीच जोडे, फाटके जोडे म्हणाले आम्हा. काय हे उदात्तीकरण आहे. बरे देव बाईला कर्कशा म्हणाले देवाला. अरे बर, स्त्री द्यावी गुणवंती तरी तिथे गुंते आशा, म्हणून कर्कशा पाठी लावी. वा, देवा म्हणजे काय कमाल केली तुम्ही. हे जर करायचं म्हटलं ना तर खरोखर सांगतो अप्रतिम आहे. बर, मी उदाहरणच सांगतो आपल्याला. ते भाऊसाहेब सांगत ना, हो मी सांगतो त्यांचं. तर भाऊसाहेबांना शिक्षणाची अतिशय आवड आणि एकही मुलगा मॅट्रिक सुद्धा झाला नाही, अशी गंमत. अहो असं ते जर बोलत बसले ना तर कालिदासाच्या शाकुंतलातले श्लोक ते त्यांनी पाठ केलेले केव्हा तरी सांगायचे. काही असं सांगितलं म्हणजे इतके त्यांना आवडायचं. ते म्हणजे रसिक माणूस. पण एकही मुलगा शिकला नाही. आता असं त्यांच्या घरात बसूनच सांगतोय मी बरं का. पण तुम्ही एकदा विचार, भाऊसाहेब तुम्हाला एवढी आवड शिक्षणाची आणि एकही मुलगा शिकला नाही, ते काय म्हणाले, बरं झालं म्हणाले, मला बरं वाटलं असतं शिकला असतं तर. महाराजांनी काढून टाकलं म्हणजे मनातलं ते सब्लिमेशन. उदात्तीकरण म्हणजे आपल्या परिस्थितीबद्दल जे उत्तमात उत्तम आहे ते मला दिलेलं आहे असं वाटतं. महाराजांना असा प्रश्न विचारला, अहो व्यवहार दृष्ट्या उत्तम नाही असं असताना आपण कसं म्हणतात तसं. तेव्हा म्हणाले तो कसा आहे. ते सत्पुरुषाच्या उत्तराला काय हो बरं का. तर म्हणाले त्याचं वर्णन आहे ना, कल्याणानाम निधानम. निधान म्हणजे साठा. त्याला अकल्याण करताच येणार नाही. जे उत्तम आहे तेच त्याच्या जवळ आहे, ते देतो ते उत्तमच असलं पाहिजे, त्याच्याकडून आलेलं आहे ना. वा असं. आणि म्हणाले की समजा रोज तुम्ही देवाचा प्रसाद खाता, एक दिवस कडू बदाम आला तर जो खरा आहे तो म्हणाल देवाचा प्रसाद आहे ना. कडू बदाम म्हणजे गोड्या बदामा इतकाच उत्तम आहे म्हणून जो घेतो ते म्हणाले खरं खरं प्रेम आहे. मग हा एक मार्ग. दुसरा मार्ग जर असेल तर मी आणि माझं मन. माझं मन ना, माझं म्हणजे स्वामित्व माझं पाहिजे त्यावर, नाही तर माझं कसं. जर माझं स्वामित्व म्हणजे माझी खूण आहे हे जर खरं आहे तर माझं मन माझं ऐकत नाही, ही काय गोष्ट आहे. म्हणून मनाला मारणं हा दुसरा मार्ग आहे. त्यांनी सांगितलंय पुढे, ते कळेल आपल्याला. माझं मन ऐकत नाही म्हणजे काय. बर, याला दोन मार्ग आहेत. समजा एखाद्या माणसाला काही खावंसं वाटलं, तुला पाहिजे ना खायला, जिभेलाच पाहिजे ना, घे मेली, खा खा, किती खातेस खा बरं का. इतकं खा की शेवटी ओकून टाकते बरं का. हा मार्ग आपला नाही आहे, लक्षात ठेवा. आपण आपलं कोणाला करायचं असलं तर बघा बरं का. मग बरं, तृप्ती होत नाही, तृप्ती होत नाही. अरे खा, किती खाणार आहेस का तू बरं का. किंवा देत नाही तुला, मागते म्हणजे काय, मी देत नाही, माझं आहे स्वामित्व त्यावर, हा दुसरा मार्ग बरं. तिसरा मार्ग सोपा, त्याला इंग्लिशमध्ये डिफ्लेक्शन असं म्हणतात. समजा पूर आला आणि तुमचं नुकसान होतंय, त्याला वाट फोडून दुसरीकडे नेणं याला डिफ्लेक्शन असं म्हणतात. एक हे काढतात ना जलचर, ज्यामध्ये नहर म्हणतात त्याला, ते काढतात ते तसे नहर काढायचे, पाठ फोडायचे मूळ प्रवाहाला, तो आहे. तेव्हा आता ज्ञानेश्वर महाराज या डिफ्लेक्शन कडे वळतायत, म्हणजे पाठ फोडण्याकडे वळतायत. बरं,
म्हणून ती प्रस्तावना सांगितली आपल्याला. आता मागे कुठपर्यंत आलो आपण? म्हणाले जया परते आणि काही नाही, इंद्रिया नेनती काही, ते आपणची आपुल्या ठाई होऊन ठाके. योगाचं ध्येय काय? तर मी माझ्यामध्ये जो आहे, हा माझ्यामधला मी, मला कुठे दुसरीकडे जायला नको, माझ्यामध्येच तो सापडतो. आपल्याला एक साधनाची खूण सांगून ठेवतो. आपल्याला कसं आहे, निवेदन केल्याशिवाय चैन पडत नाही, सुख असो दुःख असो. महाराजांनी एकदा गमतीचं उदाहरण दिलं. एक बाई होती, म्हणाले सारखं मला रेशमी लुगडा आणा म्हणायची नवऱ्याला. अरे करायचं काय, इतक्या साड्या पडल्या, आणखी रेशमी तुला करायची काय? नाही मला पाहिजे म्हणे. हरकत नाही म्हणाले, आणतो, पण एका अटीवर आणतो की साडी नेसून घराच्या बाहेर जायचं नाही, कोणाला दाखवायची नाही. आणि मग म्हणले आणून करायची आहे काय? मग म्हणजे माणसाला साधारण काय आहे, प्रदर्शनाची हौस असते बरं का. ते प्रदर्शन कशा करता? तर दुसऱ्यानी जे मी करतो त्याचं ऍप्रिशिएशन करावं. अलीकडे हा शब्द फार आहे बरं का. या मुली बिली पुष्कळ ऑफिसला जातात ना, अरे काय ते बॉसला ऍप्रिशिएशनच नाही म्हणाले आमच्या कामाचं. तसं आहे हे घरात सुद्धा असतं बरं का. बाईनी काहीतरी सुंदर पदार्थ केला आणि नवऱ्याने चांगला नसून झालेला चांगला आहे म्हणल्याशिवाय तिला माहित नाही पडेल काय तुम्हाला आम्ही करतो ते ऍप्रिशिएशनच नाही. ही माणसाची प्रवृत्ती आहे, स्वाभाविक प्रवृत्ती आहे बरं का. तुम्ही बघा लहान पोरी 2-2, 3-3 वर्षाच्या नवा फ्रॉक घातल्या होती, किती सुंदर दिसतेस, काय खुश होते. चल 2-3 वर्षाची पोरगी, पण काय मग तरुण मुली आणि म्हाताऱ्या सुद्धा बरं का खुश होतील. याला काय म्हणायचं नाही का. तुझं दात पडले, काय सुंदर दिसतेस तू, हा तरी हरकत नाही म्हणेल ती. सांगण्याचा हेतू काय आपल्याला, तर ही जी प्रवृत्ती आहे माणसाची, ती स्वतःकडे वापरण्याचा त्यांचा आहे की परमात्मा माझ्यामध्येच असल्यामुळे अरे त्याला दुसरीकडे जायचं जरूर काय आहे, त्यालाच तुम्ही हाताशी धरा ना, इथपर्यंत आले. आता पुढे श्लोक असा आहे, यम लब्ध्वा चापरम लाभम मन्यते न अधिकं ततः यस्मिन् स्थितो न दुःखेन गुरुनापि विचार्यते. या श्लोकाचा अर्थ फार अप्रतिम आहे. काय आहे म्हणाले, भगवंताची प्राप्ती किंवा आत्मस्वरूपाची प्राप्ती ही इतकी जबरदस्त आहे सर्व अंगाने की ते मिळालं असताना आणखी काही मिळवावं असं. यम लब्ध्वा अपरम लाभम न मन्यते अधिकम, म्हणजे दुसरा लाभ काही मोठा आहे असं नाहीच. हे आपण थोडं पहिल्यापासून शिकलं पाहिजे बरं का. म्हणजे कसं, माझा गुरु जो आहे याच्या पलीकडे जगात नाहीच दुसरं काय. इतकं श्रेष्ठ, इतकं उत्तम, इतकं चांगलं नाहीच दुसरं काय बरं. म्हणजे तिथे अतिशयोक्ती मान्य आहे. 13व्या अध्यायामध्ये आचार्योपासना या श्लोकावर लिहिताना 150-200 ओव्या लिहून गेले. अरे काय त्यांना त्या गुरुचं प्रेम आलं. किंबहुना ज्ञानेश्वरी मधलं गुरुचं जर स्थान काढलं तर ज्ञानेश्वरी 3/4 नाहीशी होईल, इतकं ते आहे. का असं आहे, तर ही वृत्ती, याच्याशिवाय दुसऱ्या जगात श्रेष्ठ काही नाही. म्हणून जेथे आत्मदर्शन झालं त्याच्या पलीकडे आणखी लाभ जगात नाहीच काही. त्याची खूण काय, तर म्हणाले यस्मिन स्थितो, ज्या अवस्थेत राहिला असताना मोठं दुःख जरी अंगावर आलं तरी त्याची किंमत राहत नाही. हे फार लक्षण घेण्यासारखं आहे. काय आहे, आपल्याला जीवनामध्ये जर उलथापालथ होत असेल तर दुःखाचा आवेग आला म्हणजे उलथापालथ होते. जर मला असं जे काही मिळालेलं आहे की ज्याच्या पलीकडे चांगलं काही नाही, ते मिळाल्यानंतर मग दुःख आलं तर येऊ दे, त्यात काय आहे मोठं, ही वृत्ती तयार होते. त्यावर ज्ञानेश्वर महाराजांचं भाष्य बघा कसं आहे. मग मेरू पासून थोरे देह दुःखाचे नि डोंगरे दाटीचे पाप पडिभरे चित्त न दटे. डोंगरासारखं दुःख, त्यात 2 गोष्टी आहेत. एक अतिशय मोठं आणि कठीण असं दुःख अंगावर घेऊन आदळलं, किंवा दुसरं म्हणाले आपल्या अंगावर असं दडपण आलेलं आहे दुःखाचं, हे येऊन सुद्धा ज्याच्या चित्ताला दडपण होत नाही. एक साधी गोष्ट आहे,
आपलं की नाही थोडस डोकं दुखलं तर चालतंय, दाढ दुखायला लागल्यावर माणसाला चैन पडत नाही, झोप येत नाही, उलट सुलट काही नाही, चैन पडत नाही. साध्या एवढ्या देह दुःखानं सुद्धा माणूस हैराण होतो. मग म्हणाले हे जे मिळालं आहे त्याला त्या दुःखाची किंमत राहत नाही. कशी म्हणाले, शस्त्रे तोडिलिया, देह अग्निमाजी पडलिया, चित्त महासुखी पहुडिलिया, चैवची नाही. ईश्वराच्या दर्शनाचं जे सुख आहे त्या सुखामध्ये तन्मय झाल्यानंतर देह अग्नीत गेला किंवा शस्त्रांनी तोडला तरी हा भानावर येत नाही. तुम्ही म्हणाले काय ज्ञानेश्वर महाराजांनी अतिशयोक्ती नाही केली? एक उदाहरण सांगतो आपल्याला. एक मनसूर नावाचा मुसलमान संत होऊन गेला. तो काय म्हणायचा सारखा, अनल हक, अनल हक. हक म्हणजे परमात्मा. हकीकत शब्द आहे ना, हकीकत सांगतो म्हणजे जे घडलंय ते सांगतो. तर हक म्हणजे परमात्मा, अनल हक म्हणजे मी परमात्मा आहे. तेव्हा त्यांच्यामध्ये ही भावनाच नाही की मी परमात्मा आहे, ते द्वैती लोक आहेत. तेव्हा त्याला सुळावर दिला. तर सुळावर देत असताना सुद्धा तो अनल हक म्हणतच मेला. म्हणजे त्याला त्याचं भानच नाही. एक अग्नी माझी पडली. दुसरं सांगतो आपण, शस्त्रे तोडलिया. एक शंकराचार्य होते, ते अतिशय पोचलेले 13व्या-14व्या शतकामध्ये. तेव्हा बहामनी राज्यामध्ये हे सगळं त्यांचे व्यवहार तुम्हाला माहितच आहे. तेव्हा हे रस्त्याने चालले असताना त्यांचा हात तोडला. त्यांना भानच नाही, तर तसेच पुढे गेले. आणि मग ज्याने तोडला तो आला म्हणाला, अरे आहे काय, अरे बाप माझा हात तोडला काय, असं ते म्हणाले. पण हेही जाऊ दे, हे फार मोठ्या गोष्टी आहेत. माझे एक मित्र आहेत अनंतानंद स्वामी म्हणून, पूर्वाश्रमीचे डॉक्टर धराधर. ते रामकृष्ण मिशन मध्ये पहिल्यांदा ब्रह्मचारी म्हणून होते. आता त्यांनी ते अनंतानंद, त्यांचं नाव अनंतानंद आहे, अखंडानंदांचं त्याने अनुग्रह घेतला. ते त्यांच्या गुरुची गोष्ट सांगतात. त्या रामकृष्ण आश्रमातल्या विवेकानंदांचे एक सहकारी, ते इंजिनियर होते. इंजिनियर होते तेव्हा पैसे पाठले विवेकानंदांच्या संस्थेला. त्यांना रामकृष्णांचे शिष्य, त्यांच्याशी साक्षात शिष्य त्यांचे, ते अलाहाबादला होते. अलाहाबाद असताना त्यांना अपेंडिसायटिस झाला. आता ही गोष्ट बघा 1928-30 ची आहे, फार जुनी गोष्ट आहे. तेव्हा त्या ज्या डॉक्टरनी गांधींचं ऑपरेशन केलं अपेंडिसायटिसचं, त्यानेच त्यांचं ऑपरेशन केलं. मेडिकल ऑफिसर होते इंडियन मेडिकल सर्व्हिस मध्ये. तेव्हा इंजिनियर होते, हा मेडिकल सर्व्हिस मध्ये होता. त्यांनी सांगितलं ऑपरेशन करा, पण मला क्लोरोफॉर्म देऊ नका. त्यावेळेला ती टोपी बिपी घाली, क्लोरोफॉर्म देऊ नका. पण तुम्हाला सहन कसं होईल? तर म्हणले मला तुम्ही टेबलावर घेतल्यावर एक 5 मिनिटं वेळ द्या. तो वेळ दिलात की म्हणले मग तुम्ही माझं ऑपरेशन करा. तेव्हा त्यांना टेबलावर घेतले आणि 5 मिनिटांनी त्यांना हलवून पाहिले तर नाडी मंदावली, त्यांचं भान गेलेलं आणि त्यांचं ऑपरेशन केलं. ऑपरेशन अर्धा-पाऊण तास झाल्यानंतर मग ते 10 मिनिटांनी भानावर आले. झालं का म्हणले ऑपरेशन? झालं म्हणाले. तेव्हा त्या डॉक्टरने विचारलं किंवा तुम्ही काय केलं, हे सोचलं कसं? तेव्हा म्हणाले मी माझ्या गुरुनी दिलेला जप सुरू केला आणि त्या जपाने मला अशी एक शक्ती आली आहे की मी देहाच्या बाहेर येऊ शकतो. त्यामुळे तुम्ही ऑपरेशन करताना मी देहभानावरती नव्हतो. तेव्हा शस्त्रे तोडलिया,